हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यांनी एकत्र लंच संपवल्यानंतर सानिया ऋषभसोबत त्याच्या केबिनमध्ये गेली होती. त्यावेळेस श्रेया आणि आकृती ही कंपनीमध्ये पोहोचल्या होत्या. अनुषा अविराजला बाय सांगून निघणार इतक्यात अविराजने तिला थांबवत स्वतः जवळ ओढून घेतलं आणि म्हणाला, छान प्रॅक्टिस कर. संध्याकाळचे तुझे सगळे कॉस्ट्युम्स तुझी असिस्टंट तुला देईल. कदाचित शोच्या आधी मी तुला भेटू शकणार नाही, म्हणून सर्व नीट कर. मला माहिती आहे माझं बाळ बेस्टच करणार. एवढं सांगून त्याने तिच्या कपाळावर हलकेच किस केली. अविराज शो पूर्ण भेटणार नाही याची थोडी खंत अनुषाच्या मनात आली, पण तरीही तिने त्याला एक गोड स्माईल दिली आणि त्याच्या गालावर एक किस करून ती बाहेर निघाली. खाली प्रॅक्टिस हॉलमध्ये श्रेया आणि आकृती आधीच पोहोचल्या होत्या आणि दोघीही आपापले ड्रेस ट्राय करत होत्या. अनुषा हॉलमध्ये आली तेव्हा आकृतीने हसत विचारलं, अरे तू आलीस? चल आम्हाला जॉईन कर. श्रेयानेही होकार देत म्हणाली, हो. शोच्या डायरेक्टरकडून कळलं की तू लीडमध्ये आहेस, त्यामुळे तुला अधिक मेहनत करावी लागेल. तुझे कॉस्ट्युमही बाकीच्यांपेक्षा जास्त. अनुषाला त्यांच्या बोलण्यात काहीतरी विचित्र वाटलं, तरीही तिने स्वतःला नॉर्मल दाखवत म्हटलं, कॉस्ट्यूम ट्राय तेव्हाच करेन ना जेव्हा माझ्याकडे येतील. अवीने सांगितलंय माझी असिस्टंट देईल. त्यावर श्रेया म्हणाली, चल तोपर्यंत असंच प्रॅक्टिस करू. सगळे आपापल्या प्रॅक्टिसमध्ये रमून गेले. अविराजचं केबिन. अविराज आपल्या लॅपटॉपवर काम करत असतानाच केबिनचा दरवाजा अचानक जोरात उघडला आणि विजय आत आला. या अचानक झालेल्या आवाजाने अविराज त्या दिशेला बघू लागला. विजय त्याच्यापाशी वेगाने येत टेबलावर हात आपटून रागाने म्हणाला, राज, हे काय ऐकतोय मी? निशा, ती निकृष्ट बाई ही इथे येणार म्हणे आणि तू अनुला सगळ्या मोठ्या मॉडेलसोबत रॅम्पवर पाठवतेस. तुझं डोकं ठिकाण्यावर आहे? नक्की काय करतोयस तू? आपलं म्हणणं संपवून विजय त्याच्याकडे पाहत उभा राहिला. अविराजने शांतपणे लॅपटॉप बंद केला, अंग ताणलं आणि म्हणाला, मला माहीत आहे मी काय करतोय. शांत हो. तिच्या सेफ्टीची जबाबदारी माझी आहे आणि तिला मोठ्या मॉडेलसोबत रॅम्पवर पाठवण्यामागेही एकच कारण आहे, तिचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून. आणि मला जे काही दाखवायचं आहे, ज्यासाठी हे सगळं अरेंजमेंट आहेत, तेही होईल. हे ऐकून विजयने त्रासिकपणे डोळे फिरवत म्हटलं, मला काही फरक पडत नाही. माझ्या बहिणीला काही झालं तर ते तुला चांगलं पडणार नाही. अविराज उठून विजयच्या खांद्यावर हात ठेवत तिरकी स्मित देत म्हणाला, तुझी बहीण ती 2 दिवसांपूर्वी झाली आहे आणि माझ्यासोबत ती अनेक महिन्यांपासून आहे. तुला वाटतं त्यापेक्षा 1000 पट जास्त काळजी मी घेतो तिची. त्यामुळे रिलॅक्स आणि शो सुरू होण्याची वाट बघ. विजयने त्याचा हात झटकत चिडून म्हटलं, हे हिरोवाले डायलॉग स्वतःसाठीच ठेव. भले ती 2 दिवसांपूर्वीच माझी बहीण झाली असेल तरी मला तिच्याबद्दल बोलताना काही लाज नाही. आमच्या नात्याला एक नाव तरी आहे. पण तू तू काय म्हणशील? कोण आहे ती तुझी? आणि काय आहे तुमच्यातलं नातं? काही उत्तर आहे तुझ्याकडे? नाही ना? ज्या दिवशी स्वतःच्या फिलिंग्स मान्य करशील त्या दिवशी स्वतः उत्तर मिळेल तुला. आणि त्यानंतर विजयचे शब्द अविराजला पोचले, कारण त्या प्रश्नांचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं, किंवा कदाचित होती पण तो ती मान्य करायला तयार नव्हता. तो अनुषाला जगातील प्रत्येक आनंद द्यायला तयार होता. अनुषाला दुखापत झाली की त्याला त्यापेक्षा 1000 पट वेदना होत होती. तिच्या डोळ्यातून पाणी आलं की तो अक्षरशः अस्वस्थ होत होता. तिच्यासाठी तो संपूर्ण जगाशी भांडायला तयार होता, पण तो असे का वाटतो याचं त्याला अजूनही उत्तर मिळत नव्हतं, किंवा मिळालं होतं पण तो स्वीकारत नव्हता. विजय अजूनही बोलत होता आणि अविराज शांतपणे सर्व ऐकत होता. अचानक तो उठला आणि केबिनला लागूनच असलेल्या रूममध्ये जात म्हणाला, इथे बसायचं असेल तर बस, नाहीतर शोच्या हॉलमध्ये जा. मी चेंज करायला जातोय. एवढं बोलून तो रूममध्ये गेला.
विजय त्याला जाताना पाहत पुटपुटला, तुझ्याकडून मी एक दिवस कबूल करूनच घेईन की तू अनुवर प्रेम करतोयस. आणि तोही निघून गेला. आता दुसरीकडे 15व्या मजल्यावर रॅम्प शोच्या चेंजिंग रूममध्ये अनुषा मिरर समोर बसली होती आणि मेकअप आर्टिस्ट तिचा मेकअप करत होती. तेवढ्यात ऋतू तिचे ड्रेसेस आणि दागिने घेऊन आली. अनुषाने तिच्याकडून ड्रेस घेतला. पहिला ड्रेस घालून आली आणि मेकअप आर्टिस्टला जाऊ दिले. ती स्वतःच टचअप करू लागली. ऋतू तिच्याकडे बघत विचारते, मॅम, प्रेसिडेंट कधी येणार आहेत? हे ऐकताच अनुषाच्या हातांची हालचाल थांबली. थोडा उदास आवाज करत ती म्हणाली, त्यांना संपूर्ण शोची तयारी पाहावी लागते. खूप बिझी आहेत. वेळ मिळणार नाही. अनुषाचा चेहरा उतरलेला पाहून ऋतू हळूच म्हणाली, काही नाही मॅम, तुम्ही शोमध्येच त्यांना तुमच्या लुक्स आणि परफॉर्मन्सने सरप्राईज देऊन टाका. अनुषाने लहानसं स्माईल केलं. तेव्हाच दरवाजावर नॉक झालं. ऋतू उत्साहाने उभी राहून म्हणाली, मला माहिती होतं प्रेसिडेंट आहेतच. ती धावत दरवाजा उघडते, पण तिथे त्रिमूर्ती उभे होते. दरवाजा उघडताच ते आतही आले आणि त्यानंतर ऋतूच्या म्हणण्याने फुललेल्या अनुषाच्या चेहऱ्यावर त्यांना पाहताच पुन्हा उदासी पसरली. ते लोक आत बसून गप्पा मारू लागले. काही वेळानंतर श्रिया म्हणाली, अनु, विजय सर म्हणाले की तुला कंपनीच्या टॉप मॉडेलसोबत रॅम्पवर पाठवणार आहेत. तुला माहिती आहे का? आणि त्यावेळी अनुषा आश्चर्याने वळून म्हणाली, काय? मला तर अशा काही गोष्टी सांगितल्याच नाहीयेत. क्षणभर शांत राहून ती म्हणाली, मला माहीत आहे हे कोणी केलं आहे आणि का केलं आहे. काही नाही, मी करेन. आणि त्यावेळी आकृतीने विचारलं, कोणी आणि का केलं असं तुला म्हणायचंय? त्यावेळी अनुषा केस ठीक करत म्हणाली, अविशिवाय अजून कोण करणार? तोच तर मला माझ्याबद्दल आणखी कॉन्फिडंट व्हायला सांगत असतो. तेवढ्यात पुन्हा दरवाजावर नॉक झालं. ऋतू पुन्हा उड्या मारत म्हणाली, सगळे इथेच आहेत. आता तर नक्कीच प्रेसिडेंट असतील. पण दरवाजा उघडताच तिला 2 अगदी अनपेक्षित स्त्रिया दिसल्या. त्या आत आल्या. त्यापैकी एक अनुषाकडे वरपासून खाली पाहत विचारते, अनुषा राईट? आणि त्यावेळी अनुषा उठून तिला ओळखत म्हणाली, मिस निशा माथुर बरोबर? निशा हलके हसत म्हणाली, आणि वा, एकदम ओळखलं मला. अनुषा फॉर्मली हसून म्हणाली, हो, तुम्ही या कंपनीत काम करत होतात ना, सो इट नॉट अ बिग डील. निशाला त्या क्षणी वाटलं अनुषाचे केस पकडून सांगावं की ती फक्त काम करत नव्हती. तीच ती मुलगी होती ज्याच्यावर अविराज वेड्यासारखं प्रेम करत होता आणि आता अनुषा त्याला हिसकावून घेण्याच्या तयारीत आहे. पण खोलीत इतके लोक पाहून तिने शांत राहणंच योग्य समजलं. तिने स्मित करत हात पुढे केला. नाईस टू मीट यू अनुषा. अनुषानेही हात मिळवला. सेम हिअर, अनुषा म्हणाली. खोलीत बसलेल्या कुणालाही निशा चांगली वाटली नाही. सगळे तिला विचित्र नजरेने पाहत होते. निशाच्या मॅनेजरने हे बघून हळूच सांगितलं, फक्त तिच्याशीच बोलणार आहेस का? बाकीच्यांशीही बोल, नाहीतर सगळ्यांना शंका येईल. निशा पटकन वळली आणि म्हणाली, ओ हाय, तुमच्याशी भेटूनही छान वाटलं. सगळ्यांनी बनावटी स्माईल दिलं. अनुषा सरळ विचारते, मिस निशा, तुम्ही इथे काही काम होतं का? निशा खोटं हसत म्हणाली, अविराज म्हणजे प्रेसिडेंट राठोड यांनी मला खास बोलावलं आहे. मी या कंपनीची जुन्या मॉडेल्सपैकी आहे आणि अविराज आणि मी खूप क्लोज आहोत.
यू नो, आजचा शो खास आहे म्हणून मी आली, नकार तरी कसा देणार. हे ऐकून अनुषाच्या मनात संताप उसळला, पण चेहऱ्यावर नाही दाखवलं. ती शांत पण कडक आवाजात म्हणाली, मिस निशा, मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही इथे माझ्या चेंजिंग रूममध्ये कशासाठी आहात, शोमध्ये का आलात होतात ते नाही. निशा मनात जळत होती, ही तर अविराज सारखेच टोमणे मारते. ती हसून म्हणाली, मी फक्त बघायला आले की नवीन मॉडेल्स नर्वस तर नाहीत ना, किंवा कोणाला काही टिप्स हव्या असतील तर. अनुषा म्हणाली, दॅट्स सो स्वीट ऑफ यू, पण आम्ही सगळ्यांनी ट्रेनिंग नीट घेतली आहे. आणि अवी म्हणजे प्रेसिडेंट राठोड आम्हाला यात पार्टिसिपेट करायला लायक समजलेत म्हणजे काहीतरी विचार करूनच. अवी हा शब्द ऐकून निशा आतून धगधगली. रीमा लगेच निशाला घेऊन निघाली. निशा गेल्यावर सगळे खुश झाले. सानिया उठली आणि निशाची नक्कल करत म्हणाली, मी आणि अविराज खूप क्लोज आहोत, यू नो ना. चुडेल कुठली. अनुषा परत बसली. तिने डोकं हातात घेतलं आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचनंतर श्रेया आली. तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, या सगळ्यांकडे लक्ष देऊ नकोस, शोवर लक्ष दे. अनुषा शांतपणे मान हलवते. दुसरीकडे अनुषा रूममधून निशा बाहेर येताना ऋषवने तिला पाहिलं. त्याच्या डोळ्यात धडकी भरली. अरे देवा, ही चुडेल अनुषा मॅमच्या रूममधून काही उलटसुलट बोलली असेल तर. विजय सरांना कळलं तर बॉसचं काय होईल. आणि त्यावेळी अचानक त्याला आठवलं की मला बॉसला सांगायलाच हवं. तो धावत अविराजच्या केबिनकडे निघाला. संध्याकाळी हॉल दिव्यांनी उजळला होता. मधोमध लांब रॅम्प स्टेज होता. मॉडेल्सना पुढे येऊन यू टर्न घेऊन दुसऱ्या बाजूने जायचं होतं. मधल्या भागात महत्त्वाच्या पाहुण्यांसाठी खास सीट्स, बाजूला इतर गेस्ट बसणार होते. संध्याकाळी साधारण 7 वाजता सगळे गेस्ट आणि मीडिया आले होते. अविराज त्याच्या स्पेशल गेस्टकडे लक्ष देत होता. तेवढ्यात ऋषव धावत आला आणि काही सांगणार इतक्यात अविराजने तिच्याकडे हाताने इशारा करत शांतपणे म्हटलं, आपण नंतर बोलू. ऋषव बेचारा पूर्ण ऑफिसभर अविराजला शोधत फिरत होता. तो कुठेच दिसत नव्हता. नंतर त्याला कळलं की अविराज इथे खास पाहुण्यांना अटेंड करत होता. आजचे पाहुणे किती महत्त्वाचे आहेत हे ऋषवला चांगलं माहिती होतं. म्हणूनच अविराजने एकदा नकार दिल्यावर त्याने पुढे काहीच बोललं नाही आणि बाजूला झाला. पण मनात मात्र तो म्हणत होता, बॉस, आज काहीतरी गडबड होईल असं वाटतंय. तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे की ती निशाची मुलगी आज अनुषा मॅमला भेटली होती. त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं आणि आता अनुषा मॅम कशा मूडमध्ये आहेत याचा कोणालाही अंदाज नाही. काही बिनसत तर नाही ना. हे सगळं विचारतच तो अविराजचं बोलणं संपण्याची वाट पाहत होता. तेवढ्यात शोचे 2 होस्ट स्टेजवर येत सर्वांचं लक्ष स्वतःकडे वळवत शो सुरू होणार असल्याची घोषणा करतात. अविराजही विशेष पाहुण्यांसह स्टेजकडे जाऊन VIP सेक्शनमध्ये बसतो आणि बेचारा ऋषव तसाच उभा राहतो. त्याचवेळी त्याने विजयलाही स्टेजकडे जाताना पाहिलं. एक क्षणासाठी त्याच्या मनात विचार आला की विजय सरांना सगळं सांगून टाकावं, पण लगेचच त्याने स्वतःला थांबवत म्हटलं, नाही, विजय सरांना सांगितलं तर आणखी गोंधळच होईल. मला सरळ बॉसला सांगायला हवं. आणि तोही जाऊन आपली जागा घेऊन बसला. हळूहळू शो सुरू झाला. सर्वप्रथम न्यूकमर मॉडेल्सने रॅम्प वॉक केला. पहिल्या टीमचं नेतृत्व आकृती करत होती. तिच्या मागोमाग एक करून मॉडेल्स आल्या. त्यांचं वॉक संपताच दुसरी टीम श्रेयाच्या लीडमध्ये आली. विजय तर आपल्या बायकोकडेच पाहण्यात गुंग होता. तो तिचा व्हिडिओही काढत होता. श्रेयाने ऑरेंज क्रीम
कॉम्बिनेशनचा स्ट्रॅपी लॉंग गाऊन घातला होता. ती एका क्लोथिंग ब्रँडचे प्रमोशन करत होती. त्यामुळे स्टेजवरील सगळ्यांचं लक्ष तिच्या आणि तिच्या मागे येणाऱ्या मॉडेल्सच्या पोशाखाकडेच होतं. यानंतर रंश सर्व पुरुष मॉडेल्सना लीड करत आला. त्यांच्यानंतर आता मोठे नामांकित मॉडेल्स एकापाठोपाठ एक स्टेजवर येऊ लागले. ते पाहताच अविराजचं चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बदललं, कारण त्याच्या प्लॅनप्रमाणे अनुषाला मोठ्या मॉडेल्सच्या आधी स्टेजवर येणं अपेक्षित होतं. ऋषव टेन्शनने नुसत्या बोटांच्या कडा चावत होता. बोटं चावत चावत तो कधी जवळ बसलेल्या व्यक्तीच्या कपड्याला चावू लागला. त्याला कळलंच नाही. त्याला शुद्ध आली तेव्हा त्या व्यक्तीने झटकन आपला ड्रेस त्याच्या दातांमधून ओढून काढला. ऋषव वेदनेने किंचाळत बाजूला पाहतो तर तिथे सानिया त्याच्याकडे रागाने बघत बसलेली. सानियाने त्याच्याकडे वक्र दृष्टीने पाहून चिडून म्हटलं, जन्मोजन्मीच्या भुकेल्या, भूक लागली आहे तर जाऊन काहीतरी खा. खा ना, माझा ड्रेस का चावतोयस? ऋषवने त्रस्त नजरेने स्टेजकडे पाहत म्हटलं, ही अनुषा मॅम कुठे अडकल्या आहेत? अजूनपर्यंत स्टेजवर आल्याच नाहीत. आणि वर चढ म्हणजे त्या निशाने त्यांना काय सांगितलं असेल कोण जाणे. निशाचं नाव ऐकताच सानिया म्हणाली, तू कोणत्या निशाबद्दल बोलत होतास? तीच का जी अनुला भेटायला आली होती? ऋषव लगेच तिच्याकडे वळत म्हणाला, तू होतीस तिथे? सानियाने मान डोलावली. ऋषव म्हणाला, लवकर सांग काय झालं होतं? इट्स अर्जंट. ऋषवची इतकी घाई पाहून तिने सर्व काही शांतपणे सांगून टाकलं. ते ऐकताच ऋषवने सुटकेचा श्वास सोडला. अच्छा, मग ठीक आहे, तो म्हणाला. सानिया अजून काही विचारणार तेवढ्यात त्यांची नजर स्टेजकडे वळली. अविराजही हातांची मूठ घट्ट आवळून स्टेजच्या एंट्रन्सकडे एकटक पाहत होता. तिथून एका मागोमाग एक मॉडेल्स आल्या, पण अनुषाचा काहीच पत्ता नव्हता. सर्व मॉडेल्स स्टेजवर येऊन उभ्या राहिल्या. लोकांना कळेना की त्या अचानक तिथे का थांबल्या. तेव्हाच त्या मॉडेल्स दोन्ही बाजूला सरकत मधोमध रस्ता तयार करून आपल्या पोजमध्ये उभ्या राहिल्या आणि स्पॉटलाईट थेट स्टेजच्या एंट्रन्सवर पडली. सर्वांचं लक्ष तिकडे गेलं. स्पॉटलाईट आणि रॅम्प म्युझिकसोबत एलिगंटपणे चालत अनुषा मंचाकडे येत होती. ती एका ज्वेलरी ब्रँडला प्रमोट करत होती. म्हणूनच तिच्या गळ्यात, हातात आणि कानात त्या ब्रँडचे डायमंड ज्वेलरी होते. स्पॉटलाईटमुळे ते आणखी चमकत होते आणि अनुषाचा लुक अधिकच ग्लोईंग आणि क्लासी दिसत होता. तिने सॉफ्ट व्हायलेट रंगाचा नेट फॅब्रिकचा ऑफ शोल्डर गाऊन घातला होता, ज्यावर मल्टी कलर प्रिंटेड डिझाईन होते. गाऊनच्या ऑफ शोल्डर कटमुळे तिची सडपातळ मान आणि त्यावरचा डायमंड नेकलेस अद्भुत दिसत होता. गाऊन तिच्या थायपर्यंत अगदी फिट होता आणि त्याखालचा भाग स्ट्रिप्समध्ये विभागलेला, भरपूर घेर असलेला होता. ती चालत असताना तिचे लांब गोरे पाय सहज दिसत होते. हा ड्रेस खास तिच्या शरीराच्या प्लस पॉइंट्सला उठाव देण्यासाठीच डिझाईन केला होता. अविराजनेही अतिशय विचारपूर्वक तिच्यासाठी हा ड्रेस तयार करून घेतला होता. अनुषा एकदम स्टेजच्या शेवटच्या टोकावर येऊन उभी राहिली आणि कॅमेरासाठी काही पोज दिल्या. नंतर ती यू टर्न घेऊन परत गेली आणि त्याच क्षणी स्टेजवरील सगळ्या लाईट्स ऑफ करण्यात आल्या. मॉडेल्सना ड्रेस बदलण्यासाठी थोडा ब्रेक देण्यात आला होता. मॉडेल्स स्टेजवरून जाताच मागे बसलेल्या लोकांनी त्यांच्या परफॉर्मन्सबद्दल चर्चा सुरू केली. निशाच्या चेहऱ्यावरचा राग पाहण्यासारखा होता. ती अत्यंत चिडलेली होती, कारण अनुषाने ज्या ज्वेलरी ब्रँडचे प्रतिनिधित्व केलं होतं त्या ब्रँडची ब्रँड फेस आधी निशाच होती. पण मागच्या शोमध्येच अनुषाने ती पोझिशन तिच्याकडून हिसकावली होती आणि ती ब्रँडची अधिकृत ॲम्बॅसेडर झाली होती. दुसऱ्या बाजूला अधिराजचे स्पेशल गेस्ट मिस्टर रॉबर्ट अविराजला म्हणाले, दॅट गर्ल अनुषा इज जस्ट स्टनिंग.
When you sent use her photos and videos clips, we just couldn't believe that anyone can't be that graceful, elegant, and beautiful. That's why we wanted to see her perform in front of us. And trust me, she just nailed it. Her plus points are her height, which is the first thing we notice in a model. Then her perfect body, skin tone, and the way she carried herself while walking. Oh my god, I'm obsessed with her right now. अविराज हलकेसे स्मित करून म्हणाला, आय एम ग्लॅड टू हिअर दॅट. थँक यू सो मच ऑन हर बिहाफ. मागे बसलेली निशा हे सर्व ऐकून आतून तुटत होती. तिच्या तर हातात आले तर तिने आत्ता तिथेच अनुषाचा घोट घेतला असता. रीमाने तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता. तेवढ्यात पुन्हा स्टेजवरील सर्व लाईट्स ऑन झाल्या आणि काही मेल मॉडेल्स वॉक करत पुढे आले. त्यांच्यानंतर काही फिमेल मॉडेल्स आत आल्या आणि त्यांच्यातून अनुषा रणवीरसोबत वॉक करत पुढे आली. दोघांनीही पांढरा आणि काळा या कॉम्बिनेशनचा कपल ड्रेस कॅरी केला होता. दोघे मिळून त्यांच्या नुकत्याच साईन केलेल्या शू ब्रँडचे प्रमोशन करत होते. त्यांची जोडी एकदम परफेक्ट दिसत होती आणि सर्वजण त्यांचं कौतुक करत होते. अशीच काही ब्रँड्सची त्यांनी रॅम्प वॉकद्वारे प्रस्तुती केली आणि त्यानंतर वॉकचा भाग संपला. संपूर्ण वेळ अनुषाचा चेहरा अगदी सरळ, भावनाविरहित होता. इतरांना तो तिचा स्टाईल वाटत होता, पण अविराजला मात्र काहीतरी वेगळंच जाणवत होतं. अनुषाने संपूर्ण वॉकमध्ये एकदाही अविराजकडे पाहिले नव्हते आणि हेच त्याच्या मनाला जास्त खटकत होतं. वॉक संपताच सर्व मॉडेल स्टेजवर एका रांगेत उभ्या राहिल्या. एकसने त्या दिवसाचे स्पेशल गेस्ट जे या शोचे जजही होते त्यांना स्टेजवर बोलावलं. ते स्टेजच्या मध्यभागी येत अविराजकडे पाहत म्हणाले, फर्स्ट ऑफ ऑल, we want to thank Mr. A.S.R. for inviting us on this beautiful evening and giving us an opportunity to witness this beautiful show. नंतर सर्व मॉडेल्सकडे वळून पुढे म्हणाले, You guys are just awesome. Just love your performances. But there is someone who is absolutely on fire today. And she is none other than Miss Anusha. त्यांच्या बोलण्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. अनुषा पुढे येऊन मिस्टर रॉबर्ट यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांचे आभार मानले. ती परत जाण्यासाठी वळली तेवढ्याच मिस्टर रॉबर्टने तिला रॉबर्ट यांनी अनुषाला थांबवत म्हटलं, थांबा मिस अनुषा, मी अजून संपवलेलं नाही. तुमच्यासाठी माझ्याकडे एक मोठं सरप्राईज आहे. अनुषा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत म्हणाली, मोठं? काय आहे ते? रॉबर्ट हसत म्हणाले, कदाचित तुम्हाला माहिती असेल की आम्ही इंटरनॅशनल सुपर मॉडेलच्या मॉडेल सिलेक्शन टीमचे हेड आहोत. अनुषा लगेच म्हणाली की हो, नक्कीच माहीत आहे. रॉबर्ट पुढे म्हणाले, तर मिस अनुषा, आम्ही तुम्हाला इंटरनॅशनल सुपर मॉडेल कॉम्पिटिशनसाठी सिलेक्ट करत आहोत. हे ऐकताच सभागृहात जोरदार टाळ्या वाजल्या. सगळे तिच्यासाठी आनंदाने चीअर करू लागले. पण अनुषा मात्र पूर्णपणे स्तब्ध उभी होती. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की तिने नेमकं काय केलं, काय ऐकलं. तिची नजर जेव्हा अविराजवर गेली तेव्हा तिने पाहिलं, अविराज अजिबात सरप्राईज नव्हता. उलट तो खूप शांतपणे बसून स्मित करत होता. त्याला पाहताच अनुषाच्या तोंडून हलकेच बाहेर पडलं, अवी. तेवढ्यात रॉबर्ट हाक मारत म्हणाले, सो मिस अनुषा, हेअर इज द ॲप्लिकेशन ऑफ द कॉम्पिटिशन. आणि तिला एक पेपर हातात दिला. अनुषाने तो पेपर घेतला आणि त्यांच्याशी बोलण्यात व्यस्त झाली. इकडे निशा तर अक्षरशः रागाने वेडी होत होती. आजपर्यंत जितकेही ब्रँड्स तिच्याकडे होते ते सर्व आज अनुषाने प्रमोट केले आहेत.
म्हणजेच अनुषाने तिच्याकडची मोठी असाइनमेंट काढून घेतली होती आणि त्यात भर म्हणजे जिला ती 2 कोवडीची मॉडेल म्हणत फिरत होती त्या अनुषाला थेट एका शोमधून इंटरनॅशनल सुपर मॉडेलच्या स्पर्धेत एंट्री मिळाली होती. हे सगळं विचार करता ती चिडून गेली. तिची नजर अभिराजवर पडली. त्याच्या चेहऱ्यावर एक टोचणारी विजयाची स्मितरेषा होती. हे पाहून निशाचा राग आणखी भडकला. ती संतापून उठली आणि बार काउंटरवर जाऊन ड्रिंक घेऊ लागली. दरम्यान अनुषा चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं. ती इथून लवकरात लवकर निघून जावी अशी तिची मानसिक अवस्था होती. तेवढ्यात दारावर नॉक झालं. अनुषाने दार उघडलं तर समोर श्रेया आणि आकृती पार्टीवेअरमध्ये सजून तयार उभ्या होत्या. त्या दोघींना पाहून अनुषा काही न बोलता आत वळली. आत येताच त्या दोघींनी अनुषाकडे पाहिलं. ती अजूनही साध्या कपड्यात होती. श्रेया लगेच म्हणाली, अनु, तू अजून रेडी नाही झाली? कशासाठी? अनुषा मेकअप काढताना शांतपणे म्हणाली. आकृती आश्चर्याने म्हणाली, अरे, आफ्टर पार्टीसाठी? तुला माहीत नाही? अनुषा निर्विकारपणे म्हणाली, मला काहीही जायचं नाही. मला घरी जायचं आहे. श्रेया पुढे येत म्हणाली, पण का? काय झालं? काही नाही, फक्त तब्येत ठीक नाहीये. घरी जाऊन आराम करायचा आहे. अनुषा थोडा दीर्घ श्वास घेत म्हणाली. तिचा असा फ्लॅट टोन पाहून श्रेया म्हणाली, अगं अनु, पार्टी तर तुझ्यासाठीच आहे. तू नसशील तर कसं होणार? अनुषा चकित होत म्हणाली, माझ्यासाठी? पण ही पार्टी कंपनीने सगळ्या मॉडेलसाठी ठेवली आहे ना? श्रेया हसत म्हणाली, अगं, सगळ्यांना तसं सांगितलंय, पण प्रत्यक्षात ही पार्टी तुझ्यासाठीच आहे. आज तू इंटरनॅशनल सुपर मॉडेल कॉम्पिटिशनसाठी सिलेक्ट झालीस. त्या सेलिब्रेशनसाठी मला विजयजींनी सांगितलं. हे ऐकून अनुषा पुन्हा हादरली. ती म्हणाली, म्हणजे हे सगळं अविने आधीपासून प्लॅन केलं होतं आणि मला काहीच सांगितलं नाही? श्रेया चिंतेने विचारते, अनु, सगळं ठीक आहे ना? तू असं काय बोलतेस? विचारात हरवलेल्या आवाजात अनुषा म्हणाली, काही नाही, तुम्ही जा, मी रेडी होऊन येते. श्रेया काही बोलणार इतक्यात आकृतीने अनुषाची परिस्थिती ओळखत तिला हलकेच बाहेर नेलं. काही वेळाने पार्टी हॉलमध्ये अनुषा जेव्हा पार्टी हॉलमध्ये आली तेव्हा तिची नजर सर्वात आधी अविराजवरच गेली. तो काही बिझनेस पार्टनरसोबत वाईनचा सिप घेत गप्पा मारत होता. अनुषाने त्याला पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि सरळ सानियाकडे गेली, जिथे श्रेया आणि आकृतीही आधीपासूनच उभ्या होत्या. त्या तिघी बोलायला लागल्या तेव्हाच मागून मिस्टर रॉबर्ट आले. त्यांनी स्मित हास्य करत अनुषाकडे ड्रिंक पुढे करत म्हटलं, हे, द स्टार ऑफ द इव्हिनिंग, मे आय आस्क यू फॉर अ ड्रिंक? अनुषाने काही न बोलता स्मितहास्य करत ड्रिंक घेतलं. पण अचानक तिच्या मनात काहीतरी येताच ती म्हणाली, मिस्टर रॉबर्ट, इफ यू डोंट माइंड, कॅन आय आस्क यू समथिंग? मिस्टर रॉबर्ट हसत म्हणाले, शुअर. थोडंसं संकोचत अनुषा म्हणाली, आज तुम्ही मला पहिल्यांदा बघितलं आणि इतकी मोठी संधी दिलीत. तुम्हाला भीती वाटली नाही का की कदाचित मी यात योग्य नसेन, काही चुकलं तर? हे ऐकताच मिस्टर रॉबर्ट जोरात हसले. ते म्हणाले, असं कोणी सांगितलं की आम्ही तुला आज पहिल्यांदा बघत आहोत? मिस्टर ASRने तुझे फोटो व्हिडिओ आम्हाला खूप आधीच पाठवले होते. ते सगळं पाहिल्यावरच आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुझी परफॉर्मन्स लाईव्ह पाहायची आहे. म्हणूनच त्यांनी हे सगळं अरेंज केलं. तुला माहीत नव्हतं? हे ऐकून अनुषाच्या अंगावर काटा येत होता. अंतर्मनात एक विचित्र वेदना उसळली.
डोळ्यात नकळत पाणी आलं. तिने एक नजर अविराजकडे टाकली आणि भावना आवरत म्हणाली, एक्सक्यूज मी, आणि ती सरळ कॉरिडॉरकडे निघून गेली. तिची अचानक रिॲक्शन पाहून मिस्टर रॉबर्ट घाबरले. व्हॉट हॅपन टू हर? इज शी ओके? सानिया, आकृती आणि श्रेयाला मात्र सगळं समजलं होतं. त्यासुद्धा इतकं थक्क झाल्या होत्या की अविराजने इतकं मोठं प्रकरण अनुषापासून लपवलं. श्रेया पटकन म्हणाली, ओ नथिंग मिस्टर रॉबर्ट, कदाचित ती थकली असेल. अविराजनेही अनुषाला जाताना पाहिलं होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. खूप गर्दीत त्याला तिच्याशी बोलता येत नव्हतं आणि आता जणू अनुषानेच त्याला तिच्यापर्यंत पोहोचण्याची संधी दिली होती. तोही लगेच तिच्या मागोमाग कॉरिडॉरमध्ये गेला. तिथे पोहोचल्यावर त्यानं पाहिलं की अनुषा रेलिंगला हात टेकून चंद्राकडे एकटक बघत उभी होती. हे दृश्य पाहताच अविराजच्या चेहऱ्यावरचे हास्य गायब झाले, कारण तो जाणत होता अनुषा फक्त तेव्हा चंद्राकडे अशी बघते जेव्हा ती आतून खूप तुटलेली असते किंवा तिला तिच्या बाबांची खूप आठवण येत असते. अविराज तिच्या जवळ जाऊन मागून तिला हलकेच मिठी मारत म्हणाला, बाबांची आठवण येते का? अनुषा मागे न वळताच अत्यंत शांत तुटलेल्या आवाजात म्हणाली, आणि किती गोष्टी लपवणार आहात माझ्यापासून? त्यावेळी तिचं वाक्य ऐकून अविराजचे हात आपोआप सुटले. तो गोंधळून म्हणाला, हे हे काय बोलते आहेस तू? मी काय लपवलंय? अविराज म्हणाला. अनुषा वळली. तिने त्याच्या डोळ्यात सरळ पाहत ठाम स्वरात म्हटलं, मला सगळं कळलंय अवी. मिस्टर रॉबर्टनी सगळं सांगितलंय. आता तुम्ही सांगा, हे सगळं माझ्यापासून का लपवलं? तुम्हीच म्हणता की मी तुमच्यासोबत काही शेअर नाही केलं, तर म्हणजे मी तुम्हावर विश्वास नाही ठेवत आणि तुम्हाला दुःख होतं, मग तुम्हीच का माझ्याशी असं केलं? जेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा मी तुम्हाला लायक वाटेन कशी? अविराज पूर्ण अवाक झाला होता. या सिच्युएशनबद्दल त्याने कधीच विचार केला नव्हता. तो तर प्लॅन करून आला होता की शांतपणे तिला सांगेल. मिस्टर रॉबर्ट आणि त्यांची टीम त्याने शो जज करण्यासाठी बोलावली होती. तिची परफॉर्मन्स पाहून ते एवढे इम्प्रेस झाले की लगेच तिला इंटरनॅशनल. अनुषाला आता सगळं समजलं होतं. अविराजला मात्र कळत नव्हतं की तिला हे सगळं कसं आणि काय समजावं. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत शांत करत म्हणाला, बच्चा, लिसन टू मी. तू चुकीचं समजते आहेस. हो, मी तुझ्यापासून सगळं लपवलं, पण फक्त तुला सरप्राईज द्यायचं होतं. तुझं स्वप्न होतं ना इंटरनॅशनल सुपर मॉडेल बनायचं, आणि मला माहिती आहे की तुझ्यात हे सगळे गुण आहेत की तू ही स्पर्धा जिंकू शकतेस. म्हणूनच मी तुला काही सांगितलं नाही. अविराजला स्वतःलाच कळत नव्हतं की तो काय बोलत होता. त्याला फक्त कोणत्याही किमतीवर अनुषाचा विश्वास परत मिळवायचा होता. अनुषाने हलकेच त्याचा हात दूर केला आणि म्हणाली, प्लीज लीव मी अलोन. मला थोडा वेळ एकटी राहू द्या. हे बोलून ती त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली. अविराजने तिला पुन्हा स्वतःकडे वळवत म्हटलं, एकटी राहिल्यानं काही सुटत नाही, बोलल्यानं सुटतं. सो जस्ट टॉक टू मी अँड सॉर्ट दिस आउट. अनुषा त्याचा हात सोडवत निघून जायला लागली तेव्हा अविराजने तिला जवळ ओढलं. दुसऱ्या हातानं तिच्या कटीला पकडलं आणि तिच्या गालावर हलकेच किस करत म्हणाला, अच्छा सॉरी, आता राग काढू नको ना प्लीज. अनुषा त्याच्यापासून दूर सरकली आणि चेहरा वळवला तेव्हा तिला अविराजच्या मागे उभी असलेली निशा दिसली. चेंजिंग रूममधली त्यांचं बोलणं अनुषाच्या डोक्यात ताबडतोब फिरलं. ती मनात म्हणाली,
खूपच जवळची आहेस ना अविशी. आता पहा कोण किती जवळचा आहे. आणि मुद्दामूनच ती अविराजकडे परत वळली, त्याला पुन्हा किस करणं थांबवण्याचा बहाणा करत. अविराजला वाटलं अनुषा अजूनही रागावली आहे, म्हणून तो तिला समजवण्याचा प्रयत्नात तिचा हात सोडून तिच्या मानेला धरतो आणि थेट तिच्या ओठांवर किस करतो. हे पाहून अनुषा मनोमन हसली. तिने जे अपेक्षित केलं होतं तेच घडलं. तिने सुरुवातीला कोणताही प्रतिसाद दिला नाही, पण जेव्हा तिच्या नजरेला निशाचा संतापलेला चेहरा दिसला तेव्हा तिनेही अविराजच्या ब्लेझरचा कॉलर पकडून त्याला साथ देऊ लागली. निशा संतापून तिथून निघून गेली. हे पाहून अनुषाने मनातच एक डेव्हिल स्माईल दिली आणि डोळे मिटले. अविराज आणि ती दोघेही एकमेकांत ठरवले होते. त्यांनाही हे जाणवलं नाही की तिथे अजून कुणीतरी उभं होतं. रंशला विश्वास बसत नव्हता की अनुषा अविराज सोबत आहे. तो मागे वळून जाणार इतक्यात त्याची धडक सानिया सोबत झाली. सानियाने रंशचा चेहरा पाहिल्यावर आणि अनुषा अविराजला तशाच अवस्थेत पाहिल्यावर तिला सगळं समजलं. ती लगेच रंशचा हात धरते आणि बाहेर घेऊन जाते. हॉलमध्ये आल्यावर ती म्हणाली, मला माहीत आहे तू काय विचारतोयस, तर ऐक. आणि ती सुरुवातीपासूनच सगळं समजावून सांगते. शेवटी म्हणाली, होप करते की तू हे सगळं सिक्रेटच ठेवशील. रंश हळूच मान हलवतो. सिली खुश आहे तर सगळं ठीक आहे. दुसऱ्या बाजूला अनुषा आता पुन्हा पार्टी हॉलमध्ये आली होती. अविराजकडे ऋषव धावत आला आणि निशा अनुषाच्या भेटीबद्दल सगळं सांगून टाकलं. व्हॉट द हेल, तू मला आधी कधी सांगितलं नाही. अविराज संतापला आणि त्यानंतर ऋषवने मान खाली घालत म्हटलं, बॉस मी तर तुमच्या मागे फिरतोय सांगायला, पण आपण. अविराज त्यांचं ऐकून न घेता सरळ तिथून निघून गेला. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.